येते का लक्षात? म्हणजे आता ह्या केस मध्ये काय आहे की तुमचा क्यू पॉइंट कुठे असला पाहिजे कट ऑफ रिजन मध्ये आणि ट्रान्झिस्टर फक्त 180 डिग्रीज कंडक्ट होते आणि तुमची रिक्वायरमेंट काय की टोटल फुल सायकल शुड बी कंडक्ट. मग आता टोटल सायकल कंडक्ट करायसाठी तुम्हाला किती ट्रान्झिस्टर्स लागणार आहे 2. ठीक आहे. वन मोर डिसएडवांटेजेस काय आहे क्लास बी मध्ये इथे क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन येतं. क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन म्हणजे ऍक्च्युअली ट्रान्झिस्टर इथे ऑफ व्हायला पाहिजे, इथं न होता तो इथेच ऑफ होतोय पहिला ट्रान्झिस्टर आणि दुसरा ट्रान्झिस्टर इथे ऑन व्हायला पाहिजे तो इथे ऑन होतोय. हा मधला पोर्शन मध्ये काय होतं दोन्ही ट्रान्झिस्टर तुमचे काय असतात ऑफ असतात आणि बिकॉज ऑफ दॅट इथे काय होतं डिस्टॉर्शन व्हिच इज कॉल्ड ॲज अ क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन. हा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. तर हे सगळे ड्रॉबॅक आपण रिमूव्ह करणार आहे क्लास बी पुश पुल एम्प्लीफायर. म्हणून याला पुश पुल एम्प्लीफायर म्हणतात. तर मग आता ह्याच्यामध्ये बघायचं कन्स्ट्रक्शन बघा ह्या क्लास बी पुश पुलचं. तर हा तुमचा सेंटर टाइप ट्रान्सफॉर्मर आहे. सेंटर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये व्होल्टेज काय असं दोन भागात डिवाइड होतं. हा समजा जर तुमचं टोटल 12 व्होल्ट असेल तर वरती +6 खाली -6 तर प्लस मायनस कॅन्सल होईल ऍट द सेंटर व्होल्टेज किती मिळतं 0 व्होल्ट मिळतं म्हणून त्याला आपण सेंटर टॅप म्हणतो. पण हा खूप कॉस्टली असतो. दॅट इज अ डिसएडवांटेजेस ऑफ दिस. इथे आपण सप्लाय देणार आहे. VS म्हणजे काय इथून आपण सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे AC सिग्नल. आणि इथे पण तुमचा सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मरच वापरलेला आहे. इथे पण तुमचे दोन याच्यामध्ये डिव्हाइड केले N1 आणि N2 कारण सेंटर टॅप असल्यामुळे आपण ते डिव्हाइड करू शकतो. आणि हा तुमचा काय स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे इकडे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. मग इथे काय होणार इनपुट सिग्नल तुमचे स्टेप अप होणार इथे इनपुट साइडला आणि आउटपुट साइडला काय होणार ते स्टेप डाउन होणार. ठीक आहे. आणि हा तुमचा स्पीकर आहे ज्याच्या थ्रू आपल्याला सिग्नल ऐकायला मिळणार आहे. ओके. आता बघा ह्या केस मध्ये काय होतं पहिल्यांदा ना तुम्ही जेव्हा पेपर घेणार किंवा पहिल्यांदा तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल काय करणार डायग्राम ड्रॉ करणार. त्याचं कन्स्ट्रक्शन लिहायचं. कन्स्ट्रक्शन काय लिहायचं इट कन्सिस्ट टू ट्रान्सफॉर्मर which is a center tap. One is connected to input side, another is connected to output side. Ha step up and this one is a step down transformer. And two transistors are connected. आता ह्याला जे हिची पेअर असते ना याला two transistors are connected Q1 and Q2. आता ह्याचा बेस आणि ह्याचा बेस हे आपल्या ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्या अक्रॉसचं करंट काय होणार IB1 आणि ह्याच्या अक्रॉसचं करंट काय होणार IB2 आणि हे जे टर्मिनल आहे हे कोणतं आहे तुमचं कलेक्टर करंट टर्मिनल आहे. ह्याच्या अक्रॉसचं करंट सप्लाय काय झालं आउटपुट IC1 म्हणजे कलेक्टर करंट आणि हा कलेक्टर करंट ऑफ सेकंड ट्रान्झिस्टर.